त्याच्यासाठी आपण रोजगारी लावतो आणि पुन्हा औषधं आणतो आणि फवारतो, ते काम करून देतो. ते तसं नाहीये. आणि आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं आहे, पण आपण ते घेत नाही. आता बघा, मी तुम्हाला सांगत असताना की आपण तंबाखू आपली आणि ही लाल मिरची असो हिरवी मिरची असो ती वाटायची कुटायची आणि ती तंबाखू 1 किलो घालायची आणि त्याचं मिश्रण करायचं, त्याला 24 तास भिजू घालायचं. भिजू घातल्यानंतर ते 10 टाक्या होतं पाणी, 10 टाक्यामध्ये त्याला फवारणी करायची. एकही आळी तुमच्या कुठल्याही शेतीमध्ये राहणार नाही, कारण ती आळी आता आपण तंबाखूचं जे पाणी मिश्रण केलेलं ते मिरचीचं तंबाखूकडे आहे, पुन्हा ते तंबले काकाकडे आहे. हे 5-5, 4-4 लोक ते काम करण्यासाठी. त्यांनी जर आज गुरुवार आहे तर रविवार आहे, रविवारच्या आरतीला ज्यांना कुणाला एकाला येणं होत नसेल तर दुसऱ्याला यायचं आणि त्यांना माहिती घ्यायची की आम्ही आज मी येणार, मला काम नाही आहे, तर तुम्ही जा आरतीला, असं सांगून सगळं जजमेंट लावल्यानंतरच हे कार्य मोठं होऊ शकतं. लहान होईल तुम्ही आलात, तुम्हाला माहिती मिळाली की ते सगळ्या काही गोष्टी असेल, पण एवढेच लोक आपल्या गावात आहेत का? किती लोक आहेत? 3, आता 2 का 3 गावं झाले तुम्ही, म्हणजे लोक किती, संख्या किती मोठी आहे. त्या मोठ्या संख्येनुसार आपल्याला सांगायला पाहिजे, मोठ्या संख्येनुसार त्याला माहिती द्यायला पाहिजे आणि जागृत काम करायचं आपल्याला असेल तर स्वामी समर्थ हा सगळ्यात मोठा मार्ग. आता नैवेद्याला तर प्रत्येक वेळेला वाटेल की आपल्याला रोज काय करावं महाराजांना, काही नाही महाराजांना काहीच लागत नाही. तुम्ही जरी तुमच्या आता बरेच महिलांचा शेती नाही तुमच्या, आता तुमच्या इथे ग्रामीण भाग आहे, आता तुम्हाला काय वाटत असेल आता माझ्या नवऱ्याचा डब्बा दिले मी निवेद दाखवू शकते का, तर तुम्ही निवेद दाखवू शकता की, कारण आपण केलेला पहिला स्वयंपाक जे काही पहिल्यांदा केले ते बाजूला काढून ठेवायचं, घरच्यांना जीव घालायचं, म्हातारे सासरे असतील आपले त्यांना जेवायला द्यायचं नाही. मला महाराजांना निवेद दाखवायचं मग जेव्हा म्हणलं तर ते काही फलप्राप्ती होत नसते, तर त्यांना आधी संतुष्ट करा, नंतर महाराजांना 10:30च्या अगोदर तुम्ही घरात असताल तर 10:30ला करा. घराच्या बाहेर जर तुम्हाला कामानिमित्त जायचं असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार निवेद दाखवत चला. संध्याकाळी बऱ्याच घरात स्वयंपाक होत नाही, बरेच घरात नाश्त्यावर भागतंय, कुणाच्या खिचडीवर भागतंय, तर त्यावेळेला सुद्धा ज्या दिवशी आपल्या उपवास असतो तर आपल्या घरी स्वयंपाक नसतो, त्या दिवशी आपण दूध हे जरी ठेवलं, दूध साखर जरी ठेवलं तर महाराजांना चालतं. पण ते आपल्या घरात आपण एक व्यक्ती जसं की आपण स्वतः सुद्धा उपवास असतो तर चहा तर दूध तर काहीतरी घेऊन झोपतो, शेवटी पाणी तर घेऊन झोपतो, तसं महाराजांना काहीतरी दिल्याशिवाय आपण झोपायचं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आता निवेद दाखवल्यामुळे काय होतं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का निवेद दाखवायचा. आता आपण दुसऱ्या देवाला काय करतो तरी आपल्याला अध्यात्म म्हणजे महाराज माहिती किंवा आपला ही मार्ग माहित नव्हता, त्यावेळेस आपण एवढं निवेद करायचं दाखवायचं तिथं ठेवून जायचं, मुंग्या लागायच्या, त्याला कुत्री खायची. आता मंदिरात सुद्धा आता असते, पण आपल्या मार्गामध्ये कसं आहे, पूर्ण नैवेद्य एक माणसाचं जेवण आहे की 2 चपात्या असतील किंवा 1 चपाती असेल, भाजी भात वरून काही का असणार, ते एक माणसाला पोटभर तेवढं जेवण आहे. मग तेच स्वयंपाक आपण काय करायचं असतंय, आपल्या स्वयंपाकामध्ये मिक्स करायचं असते. त्याच्यामुळं आपल्या घरात जे बी व्यसनाधीनता आहे, आजारी आहे, ज्यांच्या म्हणजे दोघांमध्ये भांडण होतात नवरा बायकोमध्ये, असे बरेच असे प्रश्न असतात आपल्यावर, त्या प्रसाद रूपी अन्नामधून आपल्या घरातली सकारात्मक वाढ असते. त्याच्यासाठी हे नैवेद्य असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला नैवेद्य काय दाखवायचं, काय असं बी दाखवलं तर चालतंय की, पण त्या नैवेद्याचं आपल्या संसारावर परिणाम काय होतो, तर हे आपल्या म्हणजे ते नैवेद्य आपल्या सगळ्यांनी ग्रहण केल्यामुळं आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता, एक चांगला विचार आपल्यामध्ये, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट बोलायचं नाही, हे आपल्यामध्ये भावनिकता निर्माण होत असते त्या अन्नामुळे. तर त्याचबरोबर 18 विभागापैकी आपला पहिला विभाग की जेणेकरून आपण बालसंस्कार, शिशुसंस्कार आणि गर्भसंस्कार, विशेष म्हणजे मी गर्भसंस्कारावर कार्य करते, तर गर्भसंस्कार